मंदा, हा, काय म्हणता? ते माझं HDFCचं पासबुक कुठं ठेवलंय? का बरं, आता काय पासबुकचं काम पडलं तुम्हाला? कुठं ठेवलंय एवढं सांग, तिथं दिसून नाही राहिलं. हम्म. दादा चालले वाटते गावाला वापस, म्हणजे मग पैसे द्यावे लागतील त्यांना, आहे ना? एवढी तुमची नोकरी गेली, हे झालं, एवढं टेन्शन आपल्यावरती, एवढं संकट आलंय आपल्यावरती. आणि शेवटी काय आले? पैशासाठी आले ना ते? मी बोलली होती ना तुम्हाला. हा, मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. पैशासाठीच आले असतील ते इकडे. जास्त चबर चबर करशील ना तर एक हाणीन कानाखाली की तोंडातला शब्दच नाही फुटणार. कोण सांगत तुला दादाला पैसे पाहिजेत? मग कशाला तुम्हाला पासबुकची एवढी गरज पडली? हैताड तोंडाचे मला काही काम नसू शकते काय? नालायक बाई. पैसा पैसा पैसा. तुला कोण सांगितलं हो दादा पैसे आला? दादा मासाठी आला. तेवढं पैत धाव त्याचं वावरातलं काम सोडून मुंबई लोक एकटा आला तो. एवढं ओरडतं कशाला मग? आता आशाताई आलेल्या, दादा आलेल्या, त्या ऐकतील ना? नुसतं तुम्ही ओरडत राहता. मतिमंदाची अवलाद. दे ते पासबुक दे. काय बाई आहे काय नशिबी पडली माल्या. निरा मॅटाचीच खानदान आहे का काय सांगावं. बघा बघा किती शिल्लक बोलतात. भाऊन बहीण आली की या माणसाला खूप जोर येते. दिसला का मंदा? हो, आली, देते. अहो बहिणी, तो कृष्णा काही मागून राहिला, रूम मध्ये आहे तुमच्या. हो हो, बँकेचं पासबुक पाहिजे त्यांना. आता काय एवढं अर्जंट काम पडलं काय माहिती बँकेचं? तो शाला एवढे पैसे पाहिजेत तर इले काय झालं? आशा, बाई तू चालली का आज? नाही दादा, जात नाही का? नाही म्हणलं तू जाशील तर मी येतो तो मग त्यातलं पुण्या लोक तो संग. मग त्यातून मले बसून दे. काही लक्झऱ्या गिक्झऱ्या राहतात ना पुण्यापासून. मग बसून दे या रेल्वेचं काय सुचत नाही बापा मले ते. तसं रेल्वे ती एकदा बसून दिलं तर जातो म्हणा मी. पण ते म्हणलं चला घरी येतो तो नाही तर मग. दादा, तेच थांबू आपण 2 दिवस. हा, त्या मंदाच्या नादी नको लागू. है ना? म्हणून चालला ना? आरामशीर बोल. नाही रे बा. तिचं काय करावं लागते, आपण आपल्या भावासाठी आलो. हा, तिचं काय करतो. आपल्याला आपला भाऊ महत्वाचा. आज तर टेन्शन मध्ये आहे तर आपण त्याच्यासोबत असलो तर त्याला आधार वाटीन ना, म्हणून आलो मी पाय धावपळ करत एवढं. आणि मी तिच्या शाळेत नाही जात बाई. तिच्या कुठे नादी लागतं, तिचं काय आपलं घेणं, आपला भाऊ आपला. आपल्या भावासाठी आपल्याला काही बी सहन करावं लागते. तिच्यासाठी नाही, मग मी म्हणलं जसं आता तू जास्त असेल तर मग येतो. आता मी अति किती दिवस राहू, आता 3 दिवस झाले. त्याला म्हणलं चाल गावले राय काही दिवस तर तो म्हणते ते राणीले सुट्टी नाही. पोरीची शाळा आहे. अन आता म्हटलं मग मी जाऊतो म्हटलं गड्या काय आता घरी कसं बाबा आणि ते लेकरच आहेत. हो, थांब 1 दिवस. हा, उद्या जाऊ, पाहुणे येतात. उद्या पाहुणे सुट्टी आहे. तर उद्या पाहुणे येतो म्हणा, तर मग काका आज आपण चालतं काय? हं? उद्या पाहुणे आली की मग पाहुण्याच्या गाडीतच जाऊ मग. हा, 1 दिवस कृष्णा संग थांब नाही होते आपलं. मग मी तुले पाहुणे येले जाच लागते नाहीतरी. का आता जातात का मग काय, आता पाहुणे संग बोलणं झालं की मग होत नाही तर पाहुणे जाणारच आहेत, त्याला त्याच्या घरी जायला लागते, काही काम आहे. तर चालूच आहे त्याचं, आज जातो सकाळी जातो. मग त्याच्या संगत चालला जाजो, तुला घरपोच नेऊन देतात ते. असं का? बर बर. काय झालं, भूक लागली पण का? माझा स्वयंपाक राहिलाय. आता ना मी रेसिपी बनवत आहे, मी ना रेसिपी बनवत राहिली. बुक काढलंच मी रेसिपीतलं. माय बाई, म्हणजे रेसिपी बुक मधलं पाहू पाहू रेसिपी बनवणं चालू आहेत काय? असं काय बनवता बाबा? काही पाहुणचार बनवता का आम्हाला 5 स्टार हॉटेलचा? नाही नाही, मी ना वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असते. म्हटलं चला आज पण ट्राय करते. दादा, कॅफेचिनो कॉफी कशी झाली होती? काय म्हणलं बाई मला काही कळलं नाही. अरे, तुम्हाला काय कळणार, कॅफेचिनो कधी तुम्ही बघितलंच नसेल. सकाळी मी ती कॉफी बनवली, ते कसं झालं होतं म्हटलं? ते लय फेसकट होतं बापा. ते काही पिल्या नाही गेलं बाई. त्याच्यापेक्षा साजरा चहाच करणं आपला. हा ते लय फेसा फेसा सारखंच होतं. साजरं झालं नव्हतं वाटते, ते लय फेस आलता त्याच्याबद्दल. का गायला नव्हतं ते. चहा ठोय बाई आपल्यासाठी साजरा. अद्रक इद्रक असेल तर टाक साजरं कुठून. निघाली का कॅफेचिनोची हवा? ठेवा चहा. चालला मोठ्या रेसिपी बुक मधून रेसिप्या करायला. फोडणीचं वरण करा आणि पोळ्या करा. नाही तर काही भाजीचं असेल तर भाजी करा. भाकरी असेल, पीठ असेल दळलेलं तर पिठाच्या भाकरी केल्या चालतात. या रेसिप्या राहू द्या, आम्ही गेल्यावर कर जा. चाललो मग मी. अहो माय बाई, डबा तर घेऊन जा. कसा माणूस आहे व? अबा, डबा केला ना. तुला सकाळपासून म्हणून राहिलो शिदोरी दे शिदोरी दे, तो काय करून राहिली तू. काय करा बाई, हा माणूस दोरीवरच अटकेलाय. आव, पाना तुमच्यासाठी स्टीलचा डब्बा घेतला इकत. आता वावरात कपड्यात बांधून शिदोरी नका नेत जाऊ. साजरा स्टँडर्ड स्टीलचा डब्बा नेत जा, डब्बा. टिफिन घ्या.
टिफिन. आजपासून टिफिन दे म्हणत जा. शिदोरी दे नका म्हणत जाऊ बाई. भलते अळाण्यासारखे वागता बाई तुम्ही. आणि इकडे म्या डोक्याची टिफिन दे. हे स्टीलचा डब्बा घेऊन कुठे घेणार आहो मी तिथे वावर आहे ना. हा? कपड्यात बांधली आपली भाकर, खाल्ली, कपडा खिशात घातला की लागलं कामाले. हे ढोपटं कुठे वागणार आहे मी तर ती. जाय कपड्यात शिदोरी बांधून आण. आणि हे पाय भाकरीवर तेल जसं कमी टाकतो, त्या चटणीवर काल काय बद तेल टाकलं होतं ते सारा कपडा रंगला त्या तेलानं. फुकट आलं का तेल? अहो त्याच्यासाठीच तर टिफिन आणला. घे. आज गावात आलताना स्टीलच्या भांड्यावाला मी त्याच्याजवळून 350 रुपयाचा टिफिन विकत घेतला. हा 350 रुपयाचं हे डब्बं घेतलं तुझ्या. हाणतो मस्तकात बगर डोक्षीची. काय काम होतं? काय करावं बाई या माणसाचं. पैसा पैसा जरा पैशातच जीव आहे बाई. अव फक्त 350चा आहे ना. बापाने इर खणली का झाड लावलं त्याच्यातून पैसे निघतात. हेप्पा, बापावर नाही जायचं पहिलेच सांगून राहिली. काही बी आणलं की मा बापालेच म्हणतात आणतात निरा. मा बाप सुखरूप आहे घरी, शांत आहे. रोजच्या त्याला उचकाय नका लावत जाऊ. तशी तर काही याद ना काढत काही मा बापाची. मला बोलायच्या वक्ती भल्ला तुम्हाला मा बाप काढता येते. घ्या डबा टिफिन. शिदोरी माणसांत खबरदार टिफिन म्हणायचं. आपण एवढी काळजी करा आणि या माणसाला काही काळजीच नाही. एवढा मी टिफिन विकत घेतला बाई 350 रुपयाचा. या माणसाला नाव तर काहीच नाही. मी आणलं हरिक करीन म्हणे बाई सुषमा तू किती हुशार आहे. असं तर काही मानावरा म्हणतच नाही. म्या डोक्याची पैशाचा नुसतं नासाळा करत राहते. 350 रुपये पाण्यात घातली तिने हा डबा घेऊन. आता हा डबा मी वावरात वागवत जाऊ का? कपड्यात शिदोरी बांधली, जेवला आपलं, कपडा खिशात घातला, हातात का लचाट घेऊ का हे डबा दिवसभर बागू का मी? आणि ती कोण आणण्याच्या वक्ती याद राहते नाही राहत. काय मॅट बाई यायला लेखाची. खरं ना लय मॅट मस्त की आली मला. यायला थैली तर द्यायला लागत होती. आहे बाई आहे ना खरं देवा. अरे चालणार रे मनोहर. अरे काका काय येतं की नाही येत रे? आलो 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 भाऊ आलो. बस निघालोच. अरे किती उशीरल्या का? बाय आलं पाणी आलं की लागी बातच घरी यायची घाई होती मग. हा? काय का आता उशीर पाशीर करशील ते पाहिलं काय? फालतू नको करू काय? उशीर गिशीर नको करू. मजुरी तर पुरी घेशील ना. हा? काम आले पाहिले का? 9:15 वाजले ना. 9:15 वाजले लोक घरीच का? हा? हे काय बरोबरची गोष्ट आहे का? नाही ना भाऊ ते मी निघालतो पण ते जरस भाकर व्हायला उशीर झालता. म्हणून उशीर झाला. बाप स्टीलचा डबा घेऊन वावरात. लय स्टँडर्ड वाढलं तुम्हाला एखादा मानव. नाही नाही ते शिदोरीचा कपडा धुएल नव्हता तर मग तिनं याच्यातच दिलं. चला चला. अहो ये ना जेवायला आता कुठलं बसता आता ते. मग अजून झकट पडले की म्हणता मी जेवत नाही. रात झाली. तुम्हाला तर पाहिजे असा कोणता पडला की जेवता येत नाही. ये ना मग घे ना जून. हा येऊ दे मनोरले. कोण आला नाही लक. सांग काय करा आता म्हणून इतक्या लवकर येणार आहे का? हा मग तुमचं तर भलं आणलं माय कुकून डोक्षात आणलं तर रात्री जेवतच नाहीत बाई. हा उजिडा वाजिडे जेवतो उजिडा वाजिडे जेवतो. मग जेवण आता उजिडा वाजिडी. तू आता वावरातून येईन रांग धुईन. मग तो त्याला लय टाइम आहे अजून. तू इतक्या लवकर जेवतही नाही. मग मी बी मनोर संगत जीन राहू दे. सध्या नाही जेवत मग. हाय मगापासून मी म्हणून राहिली तुम्ही इतक्या लवकर जेवत ना तर म्हणते नाही भाकर टाक मी जेवतो. आता मी भाकर टाकली. हा आता म्हणताय मी जेवत नाही. आता संध्याकाळी ती कळक होत नाही का? आता खा जातेच कळकच. मग सांगू नका मला. ते संध्याकाळी स्वयंपाकात तिच्या पोळा करते ती भाकर करते का मग? मग हे भाकर तू खाय मला मुनी करून देजो. आणि चालते झाकून चुकून ठेव साजरी. मी हेच खाईन काही गोड नाही. उसक दुधात देजो मोडून. मग ती नरम होती. काही भूक नाही मग जास्त चोखंडवर खाईन मी. रात्री जेवायला नाही पुरत बापा. रात्री जेवलं की लय पोट भरेल भरेल राहते. जसं रात्री जेवलं नाही की हलकं वाटते मला. एकच टाइम बरं आहे जेवण. एक टाइम जेवा आणि मग थकवा आला की ते पोराला सतावा. मुकाट्यानं खात जा दोन्ही टाइम आणि टन मन राहत जाते. पोराच्या होती एक एक नका लाव. तो कामधंदे करीन का तुम्हाला दवाखान्याने घेऊ जाईन. मला नाही जावं लागत दवाखान्यात. तू वावरात कोण नाही गेले? आज होकाच नव्हता. को सांगू आता कोण आला नाही बाई कोणाच हो का. मी तर गेलती काल सुखदेवच्या दारात जाऊन बसली. म्हणलं हो का की का असलं काय असलं तर काम धाम असलं तर सांगा म्हणलं. तर काही सांगलं नाही त्यांना. नशीन काम नशीन केलं ना चांगलं. काम नशीन केलं चांगलं तर कोण सांगते. मालक बोलत नाही. हा ऐद्या बाईला आणू नका असं होते ना. म्हणजे मॅनी म्हटलं बरं माय बाई तुम्हाला ऐदी तुम्ही नाही लोकांना म्हणलं अशी ते बुटी काही धंदा करत नाही. हा म्हणून तुम्हाला सांगलं नशीन काम आले नाही तर आता माय बाई वावरात धूम आहे मजुरायची कामाची. काऊन काम नाही काऊन तुम्हाला हो का आला नाही. काम नशीन केलं ना तुम्ही काल.
नाही हो, मी काम केलंच नव्हतं. काल वावरात गेली, मस्त त्या मालकाले म्हटलं बास टाका, मी निजून राहतो. अंगावर घोंगडं घेतलं आणि निजून राहिले वावरात. मी काम नाही वावरात जाऊन का गालगुच्छ घेतले का तुले? काही बोलत राहते. नाही आली आता एक दिवस हो का? अरे देवा, सुनबाई बामेची डबी आहे का हो बाई? टोंगाया पाय कसा दुखून राहिला, काही काम नाही आता या टोंगायले दुखायचं. कोण दुखून राहिला काय सांगा? हा बरं बरं थांबा आणतो. या थंडी गिंडीन दुखत असेल. पाय की घसरला का चालता चालता त्या नाही होते, मग वदर खाली पाय पडला की त्या नाही दुखते. लावून देऊ का मी? नाही, लाव तुम्ही. तुझं करतो काय करून राहिली, बाबूने जिलाय त्यातलं घे करून. मग तो सोसू देत नाही, माग माग हिंडते. भैयाचा फोन आलता का? हो मामाजी, आलता फोन द्यायचा. रात्री आलता, तुमच्या संग बोलतो म्हणत, पण ती तुम्हाला झोप लागली होती. पिंकी आलती फोन घेऊन, पण तुम्हाला झोप लागली तर मग आता करीन पिंकी फोन तर बोल जा मग. असं का का रात्री कळले उशिरा आलता वाटते. 10:30 वाजताच्या तेवढ्यात आलता काही फोन. पिंकी आलती मग घेऊन. हे म्हणत बाबा काय करू राहिले तर आता मला वाटतं सकाळी येतात ते. हो आज निघणार आहे, सकाळी येतील तर आम्ही आशाबाईच्या घरी जर गेले तर मग माहिती. नाही तर मग आशाबाईच्या घरचे पाहुणे आणि ते येऊन राहिले. पाहुणा का आली तू इकडे? आपल्या इकडे नाही, त्याच्या घरी काही काम आहे त्याले तर ते येऊन राहिले. मग आशाबाईचं म्हणणं झालं जो जसं मग आता हे जातील रेल्वेनं, मग पाहुणे मागून जातातच गाडीनं, पाहुणे गाडी घेऊनच येतात. मग बाईचं म्हणणं झालं जसं मग थांब मग एक दिवस पाहुण्या संग जाजो गाडीत. असं असं असं. हो का? बरं झालं, पण गेले सोबती झालं घरा लोक. फार सुद्धा. नाही, मी किसना संग बोलत होतो बाई. अं, काल बोललो मी, नाराज वाटला मला जसा बोलला तो मा संग. पण मला जसा नाराज वाटला जसा त्याच्या बोल्यात, तो म्हटलं बोललो असतो एक खेप अजून. आम्हाला लावता येते ना, मग कृष्णा भाऊच्या फोनवर का आपल्याला फोन नाही लावता येत काय? लावता येते. पिंकी आली की लावून तिला फोन मग. हा चालते. हा. जर करतो तुला काम. तो आला की बाबू हे तो उठला की मग करू देणार नाही मग. आज डोंगाई बोल कसा दुखून राहिला बाई. काय झालं ले, काय सांगावं लेक. हो रे बरं. सुजलं गिजलं काही लागलं गिगलं का कुठे? हा काय शकून देऊ का नाही तर गरम पाण्याने शकू का असं? दाखवा बरं. नाही नाही, काही शेका लागत नाही, काही नाही. काय झालं का, मोडला का लेक? काही नाही, ते दुखते. या हाळायली काही धंदा नाही बाई. हा, काय करते, दुखतात बसल्या बसल्या. जाय, कर तू तुला काम कर बरं. बाबू उठला की अजून हे होईन. ते बाई आहे, काय पाहू राहिली पाय बरं. काय हो शांताबाई या ना. हो माय बाई मी आलती. म्हणलं वावरात येशील का? अत्रे लावा लागतात. वावरात नाही बाई, माघारी पिंकीचे बाबा घरी नाहीत ना. हो मला आलंच कानावर. मी आदला एकदा विचारून पा येशील तर ये जो. काही नाही, अत्रे लावा लागतात बिचारे. काही माथ्यावरची पराठी कुठे कुठे निघालीच नाही. म्हणलं मग अत्रे लावून द्या, आणि लवकर लावली की मग कसं मग सारखं येते, नाही तर मग हे मागचं मागच राहते. हो नाही बरोबर आहे, लावून घ्या ना. मला कसं जमत नाही बिचारा. माहित आता 4 दिवस झाले मी घरीच मजुरी पडून राहिली. पण आता पिंकीचे बाबा घरी नाहीत. पिंकी शाळेत जाते. शिवमले याच्या भरोशावर काही ठेवायचं मन होत नाही. त्याच्यानं मग मी घरीच माझे 4 दिवस झाले. हो ना, येशील तर येशील. नाही काही होत नाही बिचारा बाई. अरे जा ना सुनबाई, जय कामाली मजुरी काले पाडतो. जा, मी पाहतो ना बाबूले. हो ही भली पाहिजे, तोच येईल पाहिजे. अहो माझ्या एका ठिकाणी राहत नाही. ही राहिंडतच राहते, तुरु 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 इकडे जाते तिकडे जाते. कुठे बिचारा यायच्या हे उचलून घेतलं, पडले धडले नसतात घर. एक तर पिंकीचे बाबा नाही घरी, काय करता माय मजुरीची पाव आणि इकडे बसायला गेली. म्हणून काही गेलीच नाही. त्या दिवशी मला मन कर नाही म्हणे, चालतं का म्हणे कामाले. खत टाकणं होतं तिच्या वावरात. म्हटलं नाही बिचारे, घरी जाऊ मी. काही काम नाही का, घरात आता झाडे पाण्याचं. पण वावरात जाता येत नाही ना, त्याच्यानं पहा ना दुसरी बाई भेटतेच तुम्हाला. बाया का भेटत नाहीत? बाया भेटतात. पण मी म्हणलं तशी चालत असेल तर चाल, तू मजुरी बघते. दुसरं काही नाही, राहू दे बरोबर आहे तो आलंय. काय झालं, काऊन बाम लावणं चालू आहे? टोंगाय दुखू राहायला वाटते. म्हणाली टोंगात दुखून राहिला असं कोण पासून. जी काय दुखतच राहते माय बाय. रात्री डोकसं दुखे, आता टोंगाय दुखून राहिला. काही ना काही दुखतच राहते त्याचं.
काय आता शरीर झालं हे थकलं शरीर दुखते ना ते. आणि असं थंडी गिंडी पडली की तशी दुखते. तशी सुरूच असते त्याचं, हे दुखते ते दुखते. त्याच्यानं मग आता हे 2-2 लेकरं घरी सोडून येता नाही येत ना.